नांदेड येथील पावडेवाडी नाका परिसरात शिवम सुंदरम अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ली. नांदेड या नवीन संस्थेचा भव्य उद्घाटन सोहळा मंगळवार 19 मे 2026 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या संस्थेच्या माध्यमातून नांदेडकरांच्या सेवेत एक नवीन सहकार पर्व सुरू झाले आहे. या पतसंस्थेचे भव्य उद्घाटन राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार श्री अशोकराव शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते आणि प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. उद्घाटनप्रसंगी बोलताना मुख्य अतिथींनी शिवम सुंदरम अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी च्या व्यवस्थापनाला शुभेच्छा दिल्या. आर्थिकदृष्ट्या सर्वसामान्य नागरिक, व्यापारी आणि छोट्या व्यावसायिकांना बळ देण्यासाठी ही संस्था महत्त्वाचे पाऊल ठरेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आणि निमंत्रक श्री किशोर बालाजीराव गोटकर पाटील व सर्व शिवम सुंदरम अर्बन क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी ली. परिवार, नांदेड यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे, शुभचिंतकांचे आणि नागरिकांचे मनापासून आभार मानले. माननीय अमरनाथजी राजूरकर साहेब, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सन्माननीय महापौर कविताताई संतोष मुळे, संगीताताई पाटील, विश्रांतीताई कदम, माधवरावजी कदम, संयोजक किशोर पाटील, नगरसेविका वैशालीताई देशमुख, सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. शिवम सुंदरम अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मराठवाड्याचे भूमिपुत्र, आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबांचा सर्व सत्कार आणि सन्मान किशोर पाटील आणि बालाजीराव पाटील करत आहेत. नांदेड नगरीच्या प्रथम नागरिक तथा नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सन्माननीय महापौर यांचा सत्कार करण्याची विनंती मी अनिताताई किशोर गोरटकर यांना करतो. यानंतर मुख्य नगरीच्या नगराध्यक्षा सौभाग्यवती विश्रांतीताई माधवरावजी कदम यांचा सत्कार करण्याची विनंती मी मनीषा विक्रांत भोसले यांना करतो. शकुंतलाबाई गोरटकर ह्या संगीताताई पाटील यांचा सन्मान करतील. करण्याची विनंती मी मीराताई चौधरी यांना करतो. देशमुख यांचा सत्कार दुर्वा चौधरी हे जगदीश पाटलांचा सन्मान करतील. त्यानंतर आज खुद्द महाराष्ट्राचे लोकनेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय चव्हाण साहेबांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. विठ्ठल पाटील डक यांना मी विनंती करतोय की आपण मंचावरती यावं. माननीय सुखदेव जाधव साहेब यांनाही विनंती आहे मंचावरती यायचं आहे. लगेच आपण स्वागत समारंभाला सुरुवात करूया. या समारंभाचे उद्घाटन महाराष्ट्राचे लोकनेते, राज्याचे माजी महापौर कविताताईमुळे व सर्व इतर मान्यवरांचे मी सर्वप्रथम आभार मानतो. त्यांनी आमच्या संस्थेच्या उद्घाटनासाठी येऊन आमची भविष्यातील वाटचालीस प्रेरणा दिली. खरं तर आमची संस्था गेल्या वर्षी चालू झाली होती. भाड्याच्या जागेमध्ये आम्ही सुरुवात केली होती संस्थेची, परंतु आता जसं जसं आमचं काम वाढलं त्यानंतर आम्ही जागा घेऊन सुविधा, अद्ययावत सुविधा सर्व हे करून आता संस्थेचं चांगलं उद्घाटन करतोय व यापुढेही भविष्यात संस्था चांगले सुविधा देऊन जिल्ह्याभरामध्ये सेवा पुरवण्याचं काम करेल. त्यासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचं, सर्व सभासदांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि पुढील कार्यक्रम किशोर पाटलांनी प्रास्ताविकात आपल्या भावना व्यक्त केल्या आणि भविष्यात आम्ही चांगली विश्वासार्ह सेवा देऊ ही या ठिकाणी सांगितलं. यानंतर
कार्यक्रमाला बराचसा उशीर झालेला आहे, त्यामुळे प्राथमिक स्वरूपात काही मान्यवरांची थोडक्यात मनोगत या ठिकाणी घेतोय आपण। या नगराच्या प्रथम नागरिक तथा नांदेड वगळा शहर महानगरपालिकेच्या सन्माननीय महापौर शांत संयमी अभ्यासू व्यक्तिमत्व आमच्या भगिनी या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने थोडक्यात शुभेच्छापर मनोगत व्यक्त करतात। जे या सोसायटीचे अध्यक्ष व सर्व आहेत, या सोसायटीचे सर्व सभासद या कार्यक्रमाला उपस्थित असलेले दुसरे आमचे सहकारी महानगराध्यक्ष भाजपचे अमर राजूरकर, महापौर कविताताई मुळे, उपस्थित असलेल्या मोठ्या प्रमाणात असलेल्या माझ्या लाडक्या बहिणी, माझे सर्व सहकारी बंधू भगिनी, या भागातील सर्व प्रतिष्ठित नागरिक आणि सहकारी मित्र, मी गोरटकरांचं अभिनंदन करतो, त्यांच्या कुटुंबियांचं अभिनंदन करतो की आज एक महत्त्वपूर्ण पाऊल ते पुढे टाकत आहेत आणि पतसंस्थेच्या माध्यमातून लोकांना वित्त पुरवठा म्हणजे फायनान्स उपलब्धता करून देण्याविषयी घेतलेले धाडसी पाऊल आहे असं मी या निमित्ताने म्हणतो आणि म्हणून त्यांना मनापासून शुभेच्छा आपल्या सर्वांच्या वतीने मी गोरटकर पाटील यांना या ठिकाणी देतो। पतसंस्था चालवणं फार सोपं काम नाही आहे, बँकेच्या अगोदरचं हे पाऊल आहे। जिल्हा बँका, मध्यवर्ती बँका, राष्ट्रीयकृत बँका या त्याच्या पुढचं पाऊल आहे। कॅमेरा पहा सर इथे समोर समोर कॅमेऱ्याकडे ओके राईट। हा दादा कॅमेऱ्याकडे बघा सर, ओके राईट। हा समोर पहा प्लीज, इकडे बघा, इकडे बघा मॅम, इथे बघा, इकडे बघा हो, ओके। उद्घाटन झालेले काय सांगणार? संस्थेचं उद्घाटन साहेबांच्या हातामुळे झाल्यामुळे आम्हाला भविष्यात काम करण्याची प्रेरणा मिळेल व संस्था आता अधिक जोमाने काम करेल। यापूर्वी संस्थेचं काम चांगलंच आहे, संस्थेने बरेच असे लोकांच्या अडीअडचणीतले कामे केलेले आहेत। यापुढे आम्ही भविष्यात शाखा वाढवून जिल्ह्याभरामध्ये नवीन अत्याधुनिक सुविधा लोकांना पुरवू व पूर्ण जिल्ह्याभर शाखेंचा विस्तार करून चांगल्यातली चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करू। ग्राहकांना काय आव्हान असणार आहे? ग्राहकांना आव्हानं काही नाही। ग्राहकांना इथे एकदम चांगली विश्वास, गॅरंटी, आर्थिक स्थैर्य या सर्व गोष्टी एकत्र मिळतील। त्यांना म्हणतील तेव्हा डिपॉझिट परत मिळतील, म्हणतील तेव्हा कर्ज भेटतील। त्या बाबतीत ग्राहकांनी निश्चिंत राहावे। काय सुविधा काय आहेत आपल्या बँकेत? आमच्या बँकेत अत्याधुनिक लॉकर सुविधा आहेत, त्यानंतर QR कोडसारखी सुविधा आहे, IMPS सारखी सुविधा, RTGS सारख्या ऑनलाईन मोबाईल बँकिंग, SMS बँकिंग सर्व अत्याधुनिक सुविधा आहेत व आमचा स्टाफ एकदम प्रशिक्षित कुशल वर्ग। सांगा बँकेत बँकेचा ॲड्रेस? आमच्या बँकेचा ॲड्रेस पावडेवाडी नाका, नांदेड येथे मुख्य शाखा आहे, अपोजिट SBI बँक व आता भविष्यात शाखा वाढू। सत्यम शिवम बँकेचं उद्घाटन झालेलं काय सांगणार? सत्यम शिवम ही गोरट पाटील यांच्या वतीने सुरू झालेली अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे आणि पहिली नांदेडमधली सुरुवात त्यांनी नांदेडमध्ये केलेली आहे। पतसंस्था काढणं सोपं आहे, चालवणं तेवढंच अवघड आहे आणि फार कॉन्शियसली म्हणजे विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतात। मला खात्री आहे की त्यांच्या प्रयत्नातून ही सोसायटी चांगली चालेल आणि डिपॉझिटसुद्धा लोकांनी आत्तापर्यंत बऱ्यापैकी दिलं आहे। आगामी काळामध्ये जर चांगलं चाललं तर डिपॉझिट याच्यापासून चांगलं वाढेल आणि डिपॉझिट वाढलं की मग आपोआप कर्जसुद्धा देता येईल।